महिलांसाठी सुवर्णसंधी LIC विमा सखी बनून प्रति महिना 50,000 रुपये कमवा। आमचा पत्ता धर्मराज प्लाझा, ऑफिस नंबर 8, PDCC बँक शेजारी, नारायणगाव। धन्यवाद। नमस्कार। नमस्कार। काय भाव मागतात? आहे 100 रुपये, 50 रुपये। कुठल्या जातीचे? 62-42। 62-42। हां। किती तोडा आहे? 50 रुपये। दुसरा तोडा आहे। दुसरा तोडा आहे। गोलब शेट आज काय बाजार भाव आहेत? आज आहे 100 पासून ते 500 पर्यंत। 62-42 व्हरायटी। 62-42, 100 पासून 200-250। साऊ ते 300-400 रुपये। आर्यमान आर्यमान 300 ते 500। चॅम्प दिसलं नाही अजून आलेलं नाही। नमस्कार। नमस्कार। काय भाव टोमॅटो आज? काय आज टोमॅटोची परिस्थिती फार अवघड आहे आणि व्हरायटीनुसार बाजार आहे आणि पावसाने सुद्धा 62-42 व्हरायटीला काय बाजार भाव? 62-42 व्हरायटी जर एकदम छान असेल तर 150 ते 150-200 पर्यंत आहे। अथर्व आणि अथर्वची पण तीच साधारण रेंज आहे। श्याम साहू ही 300-350 पर्यंत जाते। श्यामचा काय अंदाज नाही अजून। आर्यमान सुद्धा 300 ते 350 पर्यंत आहे। चांगले शेतकरी वाढून सांगते। दादा नमस्कार। नमस्कार। तुम्ही कुठून आले? मी वतूर रुपडी। किती माल आहे? 200-250 जाळी आज सगळी। काय भाव मागतात? 210 ने दिलाय। 210 ने दिला। एक नंबर माल। कुठली व्हरायटी? 62-42। 210 ने दिला। तिथे गेल्यावर किच करतात व्यापारी, अजून कमी करतात। कितवा तोडा आहे? 6वा तोडा आहे। 6वा तोडा आहे। बर तिथे गेले व्यापारी किच करतात, अजून 40 रुपये कमी करा म्हणतात, नाही तर जा घेऊन माग। ठीक आहे, व्यापाऱ्यांशी पण बोलू। भाऊ नमस्कार। काय भाव? काही भाव मागत आहेत काय बघा ना। काय भाव मागतायत? काय 150 रुपये 200 रुपये मागत आहेत टमाटर। कुठली व्हरायटी? 62-42। 62-42 गेला परत कट करा, लवडा करा, लसूण करा। कितवा तोडा आहे? हे 5वा तोडा आहे। किती एकर लागवड आहे? 40-50 रुपये। कितवा तोडा आहे? 4था तोडा आहे। 4था तोडा आहे। दादा काय यंदा टोमॅटोचं सीझन? काय नाही घरून आणायचं इथं आणून सोडून द्यायची। भांडवल भांडवल मजूर लागणार बघ। यंदाचा सीझन फेल। काय पावसाचा फटका? हो तर चांगला आहे, 90% टोमॅटोवर कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव? आता करपा, काळा डाग, त्याच्यात गेले पिवळे पडून। काय मार्केट कमिटीसाठी काय सूचना? काय नाही आमचं नाही त्याचं काही। मार्केट कमिटीबद्दल काय सूचना नाही? आता काय मार्केट पुढंच बाजार माल जात नाही ते काय। व्यापाऱ्यांबद्दल काय सूचना? जास्त किचकिच घालू नाही तिथं माल नेल्यानंतर जास्त किरकिर घालू नाही। माल चांगला असला तरी ते बोला त्यात माल खराब आहे, तुमचा माल असाच आहे, तुमचा माल तसाच आहे। चांगला असला तरी नाव ठेवतात, कुठं तरी 20-25 रुपये कमी करतात कॅरेट माग। प्रत्येक शेतकरी व्यापारी सुद्धा शेतकऱ्याची मुलं आहेत। जर आपला माल प्रतवारीनं नसेल तो व्यापारी सांगणार ना, बरोबर आहे, सॉर्टिंग करून आणा। पण किती चांगला माल आणला तरी तिथं ते नाव ठेवतातच, ते कमी करायला लावतातच शेतकऱ्याचा माल। सॉर्टिंग करून आणला तरी ते म्हणतात असंच आहे। 4 तांबटे जरी खराब निघाले ते म्हणतात 5-5 किलो माल खराब आहे कॅरेट मध्ये। भाऊ नमस्कार। नमस्कार। आज किती कॅरेट आहेत? 150 कॅरेट। कुठली व्हरायटी? अथर्व आणि 62-42। अथर्वला काय बाजार भाव आहे? आता आम्ही दिले 300 रुपयाने। 300 रुपयाने। आणि साऊचं नाही सांगता यायचं आता आपल्याला। आर्यमान बी नाही सांगता यायचं, पण 300-400 रुपये 400 रुपयापर्यंत खपतं येते बाजार। थोडेसे वाढायला लागले, पण मालाची क्वालिटी बघून आहे ना, माल चांगले नाही तर मग हलके माल असले तर खपत पण नाही ना। हलक्या मालाला बाजार भाव काय मिळतो? हलके माल 150-200 रुपयाच्या आतमध्ये खपतात आणि त्याच्यात बी क्वालिटी लागते मालाला। क्वालिटी असली तर पैसे होतात, निवड चांगली लागते, निवड असली तर निश्चितच शेतकऱ्याचे पैसे होतात। आता काही शेतकरी असं म्हणतायत इथं व्यापारी एक भाव ठरवतो आणि खाली करायला गेलं का बाजारभाव कमी करतो। काही व्यापारी करतात, पण बहुतेक सर्वच व्यापारी असं करतात असं नाही। काही व्यापारी जाणून बुजून पण ते गोष्ट करतात,
पण सगळ्या व्यापाऱ्यांबाबत असं होतंय असं नाही आहे. पण जर माल प्रतवारीनं आणला 22 किलोचं क्रेट आणलं तर अशी वेळ येणार नाही ना. नाही किती जरी चांगलं निवडलं किती काय केलं त्याच्यात चूक भूल होऊन राहतच, खराब थोडंफार निघतंच. किती चांगली क्वालिटी निवडली काय झाली, पावसाचा टायमिंग आहे त्यामुळं खराब येणारच 100%. दादा नमस्कार, आपलं गाव? वनकुटे. कुठल्या व्हरायटीची टोमॅटो आणली होती? 62-42. काय भाव जातात? ते 230 ने दिले. 230 ने. कितवा तोडा आहे? पहिलाच आहे. पहिलाच तोडा आहे. काय मार्केटबद्दल काय सूचना? मार्केट आहे अपेक्षा वाढायची, पण आता काय आहे बाजारभाव वाढण्याची. इथले व्यापारी कसे आहेत? मार्केट कमिटीचं कामकाज कसं आहे? कामकाज तर चांगलं दिसतंय मार्केट कमिटीचं. मार्केटचं काम व्यवस्थित आहे. कामकाज चांगलं आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोचे बाजारभाव कमी जास्त होत असल्यामुळे शेतकरी बांधव नाराजी व्यक्त करत आहेत. सध्या पावसाळा आहे, टोमॅटोचं पीक पावसामुळे खराब होतं आहे. आता आपल्यासोबत काही युवा शेतकरी आहेत. शेतकरी बांधव काय सांगतायत, इथे व्यापारी पण आहेत. साहेब आज काय टोमॅटोला काय बाजारभाव मिळाला? आज बाजारभाव काय साहेब? कमी बाजारभाव. साहेब आज काय टोमॅटोला बाजारभाव? 200 ते 250 रुपये. कुठल्या व्हरायटी? व्हरायटी आपली आज सर्व आहेत. आरेमान थोडे टाईट आहेत. आरेमान 300 पर्यंत. साऊ 250 62-42. 62-42 200-250 रुपये. भाऊ आपण तर युवा शेतकरी आहेत, काय बाबा सध्या शेतकऱ्याची अवस्था काय? त्या शेतकऱ्याची अवस्था फार वाईट आहे. घातलेलं भांडवल निघणार नाही आणि पावसाने त्यात नुकसान केलंय भयानक. 1 रुपयाही शेतकऱ्याचा बॅलन्स राहणार नाही आहे. तो पूर्णपणे फक्त आता काहीतरी जे काय आहे ते काढून घ्यायचं एवढी परिस्थिती. शेतातला माल आहे तो शेतातला माल 50% शेतात फेकलाय, 50% शेतात बाजारात येतोय. त्याची पण अवस्था इतकी वाईट आहे का मजुरी सुद्धा निघणार नाही. हा कितवा तोडा आहे? हा साधारणपणे 5वा-6वा तोडा आहे. पावसाचा फटका भयानक. 70% माल शेतात पडलाय. यंदाच्या वर्षी टोमॅटो उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीमध्ये आहे. टोमॅटोला बाजारभाव आज 24 जून 2025 रोजी 150 ते 350 रुपयापर्यंत 200 रुपयापर्यंत बाजारभाव मिळतो आहे. टोमॅटोची गुणवत्ता चांगली असेल तर 300-350 रुपये बाजारभाव मिळतो आहे. परंतु पावसामुळे शेतकरी बांधव खूप अडचणीमध्ये आहेत. आपल्यासोबत एक युवा शेतकरी, शेतकऱ्याशी बोलूया. भाऊ नमस्कार, तुम्ही काय बोलताय? दादा नमस्कार. कुठून आले? नारोडी. टोमॅटो किती आहेत? टोमॅटो 2 एकर. एकरी खर्च किती येतो? एकरी खर्च 1 लाख रुपये. कुठल्या व्हरायटीचे टोमॅटो? 62-42. 62-42. काय भाव मागतात आज? 150-200 रुपये. 150-200 रुपये. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये 62-42 अथर्व, साऊ, विरान या जातीच्या टोमॅटोला, या व्हरायटीच्या टोमॅटोला बाजारभाव कमी असल्यामुळे शेतकरी बांधव नाराजी व्यक्त करतात. आपल्यासोबत जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक घोलप साहेब आहेत. विशेष म्हणजे ते व्यापारी पण आहेत. आपण जरा त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय नेमकी वस्तुस्थिती आहे. बाजारभाव कमी जास्त होत आहेत, वाढत आहेत. तुम्ही काय सांगाल? अनुभवी शेतकरी आहे, व्यापारी पण आहे. काय सांगावं त्याच्यात? आज शेतकरी फार नाराज आहे. याचं कारण असं आहे, फार अडचणीमध्ये माल पिकवले आणि टोमॅटोला माझ्या माहितीप्रमाणे एकरी 2 लाख रुपये खर्च येतो. मी सुद्धा यावेळेला 3 एकर टोमॅटो लावलेली आहे. टोमॅटो विकण्यासाठीच मी इथे येतो शेतकरी म्हणून. परंतु शेतकऱ्याची अवस्था एवढी वाईट झालेली आहे की परत टोमॅटो लावावे की नाही लावे. पावसामुळं फार मोठं नुकसान झाले आणि याच्यामध्ये व्यापारी म्हणून व्यापाऱ्यांची बाजूसुद्धा बरोबर आहे. माल टिकत नाहीत, माल खराब होतात आणि आवक अपेक्षा जास्त असल्यामुळं बाजारामध्ये चांगल्या मालांना किंमत मिळते, परंतु हलके माल काही भावात विकले जातात. तर अशी परिस्थिती व्हायला नाही पाहिजे. परंतु लोडरचा माल हा दिल्लीपर्यंत किंवा बाहेरच्या राज्यामध्ये जात नाही, त्यामुळं त्यांची काय त्याला विलाज नाही आहे. आणि ही जी परिस्थिती आहे ही काही दिवसात निवळली तर बरं, नाही तर शेतकरी यावर्षी फार मोठ्या संकटात सापडलेला आहे. शेतकरी सांगतो ज्यावेळेस टोमॅटोचा माल आपण पाहतो, घेतो, खाली करायला लोक बाजारभाव कमी करतो, गुणवत्ता खराब आहे असं सांगतायत. बरोबर आहे, गुणवत्ता खराब नाही. शेतकरी घरी माल तोडतो. मी शेतकरी म्हणूनच आज या ठिकाणी आहे. त्यावेळेला एवढा माल सुंदर आणि चांगला दिसतो, परंतु एका रात्री दुसऱ्या दिवशी गाडी इथं बाजारात आली
का त्या पाण्यामुळं ते बस्ट होतात माल आणि खराब होतात. त्यामुळं बाजारभाव व्यापाऱ्याची चूक नाही, शेतकऱ्याची चूक नाही, परंतु यामध्ये कुठला तरी दुवा म्हणून जर मार्केट कमिटीने याच्यामध्ये काहीच करू शकत नाही. मी पण मार्केट कमिटीमध्ये काही दिवस काम केले, पण त्यामध्ये जी व्यवस्था आहे ही नक्कीच चांगली आहे. व्यापारीसुद्धा आहेत, पण लोडर इथं थांबत नाही. याचं कारण असं आहे का 4-4, 3-3 दिवस जातात गाडीला आणि माल टिकत नाही. त्यामुळं लोडरही माल घेऊ शकत नाही, स्थानिक लेवलला एवढा माल खपत नाही, म्हणून बाजारभाव कमी आहे. मार्केट कमिटीला काही सूचना? मार्केट कमिटीला सूचना काही नाही. मार्केट कमिटीच्या पद्धतीनं त्यांनी नियोजन जे लावले नक्कीच ते चांगलं आहे आणि नियोजनामध्ये कुठलाही बदल करण्याचे काही कारण नाही. अतिशय शेतकरीसुद्धा समाधान आहे, सकाळपासून या ठिकाणी येतात. परंतु शेतकरी बाजारभाव नसल्यामुळं यावर्षी फार म्हणजे अडचणीत आहे. कारण कोलमडलं नाही, अडचणीतच आहे. तो परत टोमॅटो लावावे की नाही अशा परिस्थितीत आहे. भाऊ तुम्ही काय सांगाल, काय परिस्थिती टोमॅटो उत्पादनाची? आपणच घेणारचे आप्पा, टोमॅटोचे आज बाजारभाव काय आहेत? बाजारभाव 150 ते 300 रुपये. कुठली व्हरायटी? 62-42. 62-42. आणि आर्यमानची 3.5 ते 4.5. आर्यमान साऊची पण तशीच आहे, 250 ते 3.5. चॅम्प संपली. हां. काय तुम्ही सगळे युवा शेतकरी, तुमच्या काय सूचना? काय सूचना? काही नाही. आवक जास्त असल्यामुळं व्यापारी पण माल पडून मागतात. अच्छा, माल पडून मागतात. मग त्याच्यामध्ये शेतकरी पण काय करू शकत नाही आणि चांगल्या क्वालिटीचा माल सुद्धा त्याला बाजारभाव चांगला मिळते, त्याच्यामुळे ते बाजारभाव कमी मिळते. शेतकरी प्रचंड अडचणीत येतात. आपल्याकडे सर्वाधिक जास्त टोमॅटो पिकवणारे शेतकरी गायकर आहेत. ईश्वरजी गायकवाड, तुमची टोमॅटो खूप चांगली असतात, बाजारभाव देखील चांगला मिळतो. आज टोमॅटोला बाजारभाव काय मिळतोय? तुमच्या सोबत संचालक सुद्धा आहेत. टोमॅटो बाजारभावापेक्षा 2023 साली तुम्ही बघितलं टोमॅटोचे बाजारभाव वाढले, तर या सरकारने इथून टोमॅटो खरेदी करून दिल्ली या ठिकाणी नाफेडच्या माध्यमातून दिल्ली या ठिकाणी स्वस्त विकले ग्राहकांसाठी. आज तुम्ही बघितलं तर नोव्हेंबर-डिसेंबरपासून बाजार मातीमोल आहेत. मग माझी सरकारला विनंती, ज्यावेळेस तुम्ही तेजी झाली त्यावेळेस तुम्ही मार्केट इथं खरेदी करून ग्राहकांसाठी स्वस्त भाव देता. तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय योजना करणार होता? 2012-13 साली तुम्ही पहिले या मार्केटला 1-1 लाख कॅरेट आवक असून सुद्धा बाजार 500-600 रुपये चालायचे. हॉटेल पूर्णपर्यंत लाईन लागायचे, तरी पण माल जायचा, कारण बांगलादेश बॉर्डर चालू होती, पाकिस्तान बॉर्डर चालू होती. फक्त सरकारने कृषीप्रधान देश म्हणून चालणार नाही. शेतकऱ्यांसाठी काहीतरी ठोस निर्णय करावा आणि या शेतकऱ्यांचा मातीमोल भाव चाललाय 6 महिन्यापासून याच्याकडे लक्ष द्यावं. मार्केट कमिटी टोमॅटो संदर्भामध्ये काही उपपदार्थ करण्यासाठी उपाययोजना का करत नाही? तुमची काय सूचना? नाही, मार्केट कमिटीचा यामध्ये रोल साहेब काहीच नाही. आता जे मार्केट कमिटीचे काम आहे इथं जर तुम्ही बघितलं तर एवढी प्रचंड प्रमाणात आवक होत आहे, पण मार्केटचं अतिशय व्यवस्थित नियोजन आहे. पण हे जर बघितलं तर आज त्या दिवशी तुम्ही केंद्रीय कृषी मंत्री आले. या केंद्र शासनाने जसं तुम्ही बाजार वाढल्यावर लगेच तुमच्या गृहिणीच्या डोळ्यांना पाणी येतं. आज माझ्या शेतकऱ्याचं नोव्हेंबर-डिसेंबरपासून फक्त मातीमूल आज 30 रुपये, 40 रुपये, 50 रुपये कॅरेटपासून, तर आज देखील काय सरासरी आज बाजार 100-150 रुपये. याचा गव्हर्नमेंटने कुठेतरी काहीतरी विचार करावा आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा. संचालक साहेब, तुम्ही काय सांगाल? बाजार वाढतायत, कमी होत आहेत, सरासरी 100-150 रुपये बाजारभाव मिळतो. काय झालंय, बँगलोरला आहे ना टोमॅटो, तिकडे पाऊस कमी झाला आणि तिकडची क्वालिटी जरा चांगली आणि ते माल सध्या आपल्या इकडचे जाणारे माल आहेत ना नॉर्थचा वगैरे, ते त्याला थोडंसं मार देत आहेत बाजारभावामध्ये. आता तुम्ही पाहिलं असेल मेमध्येच पावसाळा चालू झाला होता यावर्षी, त्याच्यामुळे जे सेटिंगचा पिरियड असतो टोमॅटोचा, त्या पिरियडमध्ये थोडासा काळा डाग येणं, थोडीशी क्वालिटी कमी होणं, थोड्याशा कमी क्वालिटीमुळे बाजारभाव थोडेसे डाऊन झालेले आहेत. आज जर माल भरला तर उद्या मुंबईला पाहिला त्याच्यातला 2-3 किलो प्रत्येक जाळीमध्ये खराब निघतोय. त्याच्यामागे थोडीशी कारणं आहेत. आज 24 जून व्हरायटी वाईज बाजारभाव काय आहेत? आज तसं पाहिलं तर हलके माल 100-150, पावणे 200 रुपये, चांगले माल 200-250-300 रुपयापर्यंत. कुठली व्हरायटी? आता जे चालले समजा आर्यमान वगैरे चाललेले, मध्यंतरी विरांग वगैरे चालू होतं, थोडंसं 62-42 आहे. साऊला पण चांगले बाजार आहेत, जसं आहेत बाजार. तुमच्या टोमॅटोला बाजारभाव नेहमीच चांगला मिळतो, आवक जास्त होते. जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, पारनेर, बीडपासून टोमॅटो येतात. काही शेतकऱ्यांची ओरड अशी असते का बाजारभाव वाढल्यामुळं बाहेरचे शेतकरी इथं टोमॅटो विक्रीला आणायला येतात, स्थानिक शेतकऱ्यांच्या टोमॅटोला फटका बसतो. तुम्ही काय सांगाल? नाही वाणी साहेब, आता तुम्ही जर म्हणता बाहेरचे माल येतो इथं, तर फक्त आपला कृषीप्रधान देश आहे, आपला शेतीमाल कुठेही विकायचा शेतकऱ्याला पूर्णपणे अधिकार आहे.
तर तुम्ही जर काही शेतकरी जर असे म्हणत असेल बीडचा माल येतो तर तुम्ही पण बीडला माल टाकू शकता ना. आज व्यक्ती स्वतंत्र आहे या देशात प्रत्येकाला, असं नाही. पण तुम्ही त्या पद्धतीचा माल पिकवा, त्या क्वालिटीचा माल पिकवा, हे करा आणि मग हे करा ना. असं बाजारभाव हा म्हणजे शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे, बीड, परभणी किंवा तिकडनं पंढरपूरनं जर टोमॅटो बारामतीची आली तर स्थानिक लोकांच्या टोमॅटोला बाजारभाव मिळत नाही आवक वाढल्यामुळे. आता त्याला आपण थांबू नाही शकत. आता असं म्हणू नाही शकत का दुसऱ्या जिल्ह्यामधून माल आणू नका. आता आपले पण माल दुसऱ्या राज्यांमध्ये जातात, उद्या त्यांनी जर घ्यायचे बंद केले तर आपल्याला हे पण बाजार नाही भेटणार. म्हणजे हा मुद्दा थोडासा जरा वेगळा आहे, त्याच्यामुळे याच्यावरती काय जास्त आहे ना. शेवटी बाबा डिमांड आणि सप्लायचा खेळ आहे. क्वालिटी चांगली भेटली. आज रोजी 50% व्यापारी बँगलोरला का जाऊन बसलेत, क्वालिटी चांगली आहे. मग त्यांचा माल समजा इकडे येतोच आहे ना मुंबईला. आपण म्हणू नाही शकत ना बँगलोरचे माल मुंबईला नका येऊन देऊ, पुण्याला नका येऊन देऊ, असं काय नाही. हा मुद्दा थोडासा वेगळा आहे, त्याच्यावरती जास्त काय अर्थ नाही. काल पण वाणी साहेब तुम्ही बाईट घेतली माझी, त्याच्यानंतर मी पहिलं काल कमी झाल्या. हे बघा, आज टीका करणं किंवा कोणाचं काय वैयक्तिक आहे काही टीका आपण थांबू शकत नाही. पण जे आहे ती खरी परिस्थिती मी सांगितली. आणि 2023चा पण मी सांगत होतो की टोमॅटोला बाजारभाव किती असला तरी परवडतं. आज भांडवली खर्च किती झालेला आहे आणि त्या पटीत जर बाजार नसतील तर माझं तेच म्हणणं, मी तुम्हाला मगाशी पण बोललो, जसं ज्यावेळेस बाजार वाढला त्यावेळेस नाफेडच्या माध्यमातून गव्हर्नमेंटने खरेदी करून दिल्ली या ठिकाणी माल विकला ग्राहकांना. आता माझं तेच म्हणणं आहे ना, 6 महिन्यापासून मार्केट पडलेलं आहे. बरोबर, तुम्ही शेतकऱ्याचा विचार करा ना काहीतरी या कृषी प्रधान देशात. सारंगजी गोलक, तुम्ही शेतकरी पुत्र आहात, संचालक आहात, इथं व्यापारी पण आहात. काही शेतकऱ्यांची तक्रार अशी असते का इथं माल आपण एका दराने ठरवतो आणि खाली करायला गेलो का बाजारभाव कमी करतो. नाही, आता कसं आहे, आता पाऊस चालू आहे, पावसामुळे थोडेसे माल हलके पण येत आहेत. समजा एक सॅम्पल पाहिलं आपण क्रेटचं, जास्तीत जास्त 2 पाहू शकतो. समजा 130-40ची जर पिकअप असेल तर 2-3 क्रेट पुढं पाहू शकतो. पुढं जर खाली होताना जर समजा थोडं जर खराब निघत असेल तर ती थोडीशी ॲडजस्टमेंट करावी लागते. आणि जास्त जर त्रास झाला तर बाजार समितीचा स्वतः माणूस येऊन त्याचा जो काय आहे तो योग्य पद्धतीने त्याचा निर्णय देतो. म्हणजे तशी काय अडचण शक्यतो येऊ देत नाही. शेतकरी बांधवांना काय आव्हान? शेतकऱ्यांना हेच सांगणं आहे का बाबा, कॅरेटचं वजन असं 22 किलो माल आणा, निवड चांगली करून आणा आणि चांगल्या प्रतीची निवड असली का चांगल्या प्रकारचे बाजारभाव मिळतात. आपल्यासोबत 3 युवा शेतकरी आहेत. सध्या शेतकरी खूप अडचणीमध्ये भाऊ आहे. आज काय बाजारभाव आहे, तुमची काय प्रतिक्रिया, काय सूचना? आज चांगले बाजारभाव झाले. 62, 42, 250 ते 351 पर्यंत खपले. मॉलला 351 माल गेले, 318 पासून 351 पैसे आणि बाजारात खपले 200 पासून ते 300 पर्यंत. 62, 42 आणि आर्यमान चांगलं खपले 400 पासून 500 पर्यंत. मार्केट कमिटीसाठी काय सूचना? मार्केट कमिटीसाठी नाही, चांगली मार्केट कमिटी, पैसे लोकांचे जाते ते सगळं होते. संजय काळे साहेबांचं अतिउत्तम काम चाललं, काय नाही. नमस्कार. कुठलं गाव? डिंगोरे. आज काय बाजारभाव? बाजारभाव कसं वातावरण पाहता बाजारभाव एकदम म्हणजे कमी. काय बाजारभाव? काय 100, 100, 150 रुपये. 100, 100, 150. आपला कितवा तोडा आहे? आता दुसरा तोडा आहे. तिसरा तोडा आहे. पावसाचा फटका बसला नाही. असं बघा नाही, स्पॉट आले असे मालाला, असे स्पॉट आल्यामुळं खराब झालेले. पावसाचा फटका मोठा बसला. मग पुढे व्यापारी पण माल घेत नाही ना, चालत नाही. व्यापारी पण माल घेत नाही. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये 24/2/2025 रोजी टोमॅटोला बाजारभाव थोड्याफार प्रमाणामध्ये वाढलेले दिसत आहेत. परंतु यंदा पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे शेतकरी बांधव नाराजी व्यक्त करतात. बाजारभाव किमान 500 रुपयाच्या आसपास मिळाले तर शेतकरी बांधवांचे 4 पैसे होत आहेत. परंतु सध्या बाजारभाव त्या मानाने तेवढा मिळत नाही आणि त्याच्यामुळं मग शेतकरी नाराजी व्यक्त करतोय. 24/2/2025 रोजी टोमॅटोला बाजारभाव 300, 350, 200, 250, सरासरी 150 ते 350 रुपयापर्यंत बाजारभाव मिळतोय. शेतकरी बांधवांची बाजारभाव वाढत नसल्यामुळे नाराजी पाहायला मिळते. या ठिकाणी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी सकाळपासून इथं उपस्थित असतात. शेतकरी बांधवांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही याबाबतची खबरदारी घेतात. विशेष म्हणजे बाजार समितीचे सभापती संजयराव काळे आणि त्यांचे सहकारी यांचं शेतकऱ्यांसंदर्भामध्ये नेहमी चांगलं लक्ष आहे. इथं स्वस्तामध्ये जेवण आहे, शुद्ध प्यायला पाण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे शेतकरी बांधव मार्केट कमिटीच्या कारभारावर समाधान व्यक्त करतायत.
त्याचबरोबर जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये 24 तारखेला बाजारभाव 150 ते 350 रुपयेपर्यंत मिळाला. नारायणगावच्या मार्केटमध्ये व्यापारी, शेतकरी, आडतदार यांचं काम चांगलं राहिल्यामुळे शेतकरी बांधव समाधान व्यक्त करतोय. प्रामुख्याने बाजारभाव कमी झाल्यामुळे शेतकरी वर्गाची नाराजी आहे. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये बाजारभाव चांगला मिळत असल्यामुळे जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, पारनेर, अकोले आजूबाजूच्या तालुक्यामधून इथं माल विक्रीला येतो. शेतकरी बांधवांना अपेक्षा आहे की आम्ही अतिशय काबाड कष्ट करतो, तर आताच्या फोडाप्रमाणे टोमॅटोचं पीक येतो आणि जर योग्य बाजारभाव मिळाला नाही तर आमचं अर्थकारण कोलमडतं. बाजार समितीचं नियोजन चांगलं असलं तरी व्यापारी बांधवांनी टोमॅटोला अधिकाधिक चांगला बाजारभाव देण्यासाठी प्रयत्न करणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर केंद्र सरकार, राज्य सरकार यांनी सुद्धा टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची काळजी घ्यायला हवी. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.